You spent 1.5 hours here. I came late. Am I right? And you are thinking that today is so hot day. We have to go fast to your village. But it is very important seminar for you. Try to listen me carefully. प्रथम मी तुम्हाला मराठीत सांगेल काही गोष्टी. तुमचं इंग्लिश कसं आहे? हाऊ इज युअर इंग्लिश? कच्चा आहे. ठीक आहे. ॲक्च्युअली कसं आहे मित्रांनो, तुम्हाला सांगतो पहा, ह्या जगामध्ये निसर्गाने सर्वाला समान बुद्धी दिलेली आहे. नेचर हॅज गिवन एव्हरीबडी इक्वल ब्रेन. तुमचा एक प्रश्न राहील, सर तुम्ही गलत बोलत आहे. निसर्गानं सर्वाला समान ब्रेन दिला नाही आहे. काही लोक हुशार आहे, त्यांना लवकर इंग्लिश समजते, त्यांना ते टॅलेंटेड दिसून पडते, शार्प दिसून पडते, स्मार्ट दिसून पडते, हुशार दिसून पडते. ते हुशार आहे सर, आम्ही इतकं हुशार नाही आहोत. पण माझं असं एक मत आहे मित्रांनो की नेचर हॅज गिवन एव्हरीबडी इक्वल ब्रेन. तुम्ही म्हणाल सर कसा? मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतो. निसर्गाने सर्वाला समान ब्रेन कसा दिला आहे मला सांगा. ज्याला तुम्ही खूप टॅलेंटेड समजता, ज्याला तुम्ही खूप हुशार समजता, त्यालाही 2 डोळे आहे. आणि आपण समजतो आपण हुशार नाही, आपल्याला 2 डोळे आहे. त्याचे डोळे जितक्या अंतरावरची गोष्ट पाहू शकते, तितक्याच अंतरावरची गोष्ट आपले डोळे पाहू शकते. हे मानता तुम्ही? त्याला 2 कान आहे, तुम्हाला 2 कान आहे. व्हॉट एव्हर डिस्टन्स थिंग हिज एअर कॅन लिसन, युअर एअर ऑल्सो कॅन लिसन. जितक्या अंतरावरची गोष्ट जो खूप शार्प आहे, हुशार आहे, तो ऐकू शकते, तेवढ्याच अंतरावरची गोष्ट तुम्ही ऐकू शकता. ऐकू शकता की नाही? त्याला 2 हात आहे, तुम्हाला 2 हात आहे. त्याला नोज आहे, तुम्हाला नोज आहे. मला सांगा, बाकी सर्व अवयव सारखे आहे, तर ब्रेन कसा असला पाहिजे? सारखा असला पाहिजे. मग तरी पण आपण असं का समजतो तो हुशार आहे, तो खूप ब्रिलियंट आहे, तो खूप शार्प आहे, आम्ही हुशार नाही आहोत? हे तफावत कुठे आली? हा फरक कुठे आला? फरक काहीच नाही आहे. त्याचे कन्सेप्ट क्लिअर झाले आहे, आपले कन्सेप्ट क्लिअर नाही आहे. त्याने पुस्तक वाचलं आहे, त्या पुस्तकात त्यानं गो वँट गॉन समजून घेतला आहे. ईट एट इटन समजून घेतला आहे. ईट म्हणजे खाणे, एट म्हणजे खाल्ला, इटन म्हणजे खाल्लेला. फॉल म्हणजे पडणे, फेल म्हणजे पडला, फॉलन मीन्स पडलेला, आहे की नाही? फाईंड मी शोधून काढणे, फाऊंड शोधून काढला, फाऊंड शोधून काढलेला. त्याचे कन्सेप्ट क्लिअर झाले आहे म्हणून तो हुशार आहे. आपले कन्सेप्ट क्लिअर नाही म्हणून आपण हुशार नाही असं आपण समजतो, पण ॲक्च्युली आपण हुशार आहोत. ॲक्च्युअलमध्ये आपण सर्व हुशार आहोत. यू ऑल आर टॅलेंटेड पर्सन हू सॅट हिअर बिफोर मी. आणि तुम्हाला खरं सांग का, जगामध्ये जेवढी क्रांती झाली आहे, जगामध्ये जेवढे इतिहास बनले आहे, जगामध्ये जेवढ्या लोकांना जगाला डिझाईन करण्यासाठी हातभार लावला आहे, ते मोस्टली खेड्यातले मुलं आहे. कारण खेड्यातले मुलं हे सर्वात जिद्दी आणि चिकाटी असते. खेड्यातले मुलं, आता पहा मी जेव्हा इथं बोलत आहो ना, तेव्हा तुमचे डोळे चमकत आहे, तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळा भाव आहे, तुमच्या चेहऱ्यावर एक असा भाव आहे का आपण काहीतरी वेगळं जीवनात करू शकतो, आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे अशी फिलिंग तुमच्या मनात आहे. पण प्रॉब्लेम हा येते का आपण केलं पाहिजे हे सर्व बरोबर आहे, पण आपल्याला असा मार्गदर्शक मिळाला पाहिजे, आपल्याला असा कोच मिळाला पाहिजे, असा गाईड मिळाला पाहिजे का त्याने आपल्याला असं ट्रेन केलं पाहिजे, असं ट्रेन केलं पाहिजे का आपण थांबणारे चाललो पाहिजे, चालणारे धावले पाहिजे, धावणाऱ्यांनी स्पीड पकडली पाहिजे आणि स्पीड पकडणारे असं उडलं पाहिजे. महान बनण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि तुम्ही महान बनू शकता. जगातल्या प्रत्येक वृक्ष जेव्हा बीज बनते आणि ते वृक्षाचा प्रोसिजरमध्ये येते, तेव्हा ज्या वृक्षाला आपण खत पाणी घालतो, थोडीशी काळजी करतो, त्याला 2 ते 3 वर्ष त्याचं प्रोटेक्शन करतो, तेच वृक्ष मग शेवटी महान बनते, विशाल बनते. आणि त्या विशाल वृक्षामध्ये हजारो फळं लागते आणि हजारो लोकांना ते फळं देते, बरोबर का नाही? तर सुरुवात असते हे छोटी असते. सुरुवातीला आपल्याला खत पाणी देणं, सुरुवातीला आपलं थोडंसं आपलं रक्षण करणं, थोडं आपल्याला हेल्प करणं, मदत करणं आवश्यक असते. नंतर एक वेळ अशी येते की आपण विशाल बनतो, आणि जेव्हा आपण विशाल बनतो तेव्हा आपण हजारो लोकांचं रक्षण करू शकतो. आर यू गेटिंग माय पॉईंट? तर ते विशाल त्याचा गुण तुमच्यामध्ये लपलेला आहे. इट हॅज बीन हिडन इन यू, बरोबर आहे? आणि तो गुण मला आज जागृत करायचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. आता मला सांगा, मी तुम्हाला पुढचा प्रश्न विचारतो, ट्राय टू गिव्ह मी आन्सर. मला सांगा, काही लोक शहरामध्ये आहे, खूप पैसा कमवत आहे, पगार कमवत आहे, AC मध्ये राहत आहे, मोठमोठ्या 4 व्हीलरनं घुमत आहे, बरोबर आहे? काही लोक खेड्यामध्ये आहे, 2 व्हीलरनं घुमत आहे, कौलाचे घर आहे, टिनाचे घर आहे, आता हळूहळू स्लापवर येण्याचा प्रयत्नात आहे, बरोबर आहे?
प्रगती करत आहे, बरोबर आहे. काही लोक असे आहे जंगलामध्ये आहे, आदिवासी लोक आहे, ज्यांच्याकडे कौलाचं घरसुद्धा नाही आहे. तर मला सांगा, आदिवासी लोक गरीब का राहिले, याच्या मागचं मूळ कारण काय असेल? दिमाग लावाने मला सांगा, कोणतेही उत्तर द्या तुम्ही, जे उत्तर तुम्हाला पटेल ते द्या. आदिवासी लोक जंगलात का आहे? त्यांना जीवन जगणं का समजलं नाही? ते असेच कसे तरी राहत आहे, फाटके कपडे घालत आहे. याचं कारण काय आहे? याचं एकच कारण आहे की त्यांनी एकही वर्ग शिक्षण घेतलं नाही. दे डिड नॉट टेक सिंगल क्लास एज्युकेशन. त्यांना जीवन समजलं नाही. कारण कसं आहे मित्रांनो, तुम्हाला सांगू का, निसर्गानं मनुष्य प्राण्याला 2 ब्रेन दिले आहे. किती ब्रेन दिले आहे? 2. एक दिली आहे सहज बुद्धी आणि एक दिली आहे विवेक बुद्धी. एक आहे सहज बुद्धी आणि एक आहे विवेक बुद्धी. जनावराला एकच ब्रेन दिला आहे. कोणती बुद्धी? सहज बुद्धी. चारा कसा खायचा, पाणी कसं प्यायचं, जेवण कसं करायचं, हे झाली सहज बुद्धी. पण मनुष्य प्राण्याला 2 दिली आहे बुद्धी, एक सहज आणि एक विवेक बुद्धी. जे आदिवासी लोक आहे, जे जंगलात राहते, त्यांची फक्त एकच बुद्धी जागृत आहे. कोणती? सहज बुद्धी. त्यांची विवेक बुद्धी अद्याप जागृत झालेली नाही आहे. कारण विवेक बुद्धी जागृत होण्याकरता मेन असते शिक्षण. ते जंगलात का राहत आहे, झोपडीत का राहत आहे? कारण ते जनावरांसारखे जगत आहे. कारण त्यांनी त्यांची विवेक बुद्धी जागृत करण्याकरता प्रयत्न केला नाही आहे. कारण जनावराला फक्त एकाच प्रकारचं अन्न लागते, चारा, करबा, कुटार. मनुष्याला 2 अन्न लागते. एक अन्न लागते आपल्या संपूर्ण शरीराकरता आणि एक अन्न लागते बुद्धीकरता. म्हणजे शरीराचं अन्न वेगळं आणि ब्रेनचं अन्न वेगळं. वी नीड 2 काइंड ऑफ फूड. 1 फूड फॉर आवर स्टमक, 2nd फूड फॉर आवर ब्रेन. आता तुम्हाला माहीत आहे पोटाचं अन्न काय आहे? आपण जेवण करतो ते पोटाचं अन्न झालं. बुद्धीचं अन्न काय आहे? शिक्षण. माझं तुम्ही भाषण ऐकत आहे, यू आर हिअरिंग माय स्पीच, हे झालं तुमचं बुद्धीचं अन्न. मला माहीत आहे आपण बराडियन लोक आहोत, आपण अन्न पचवून टाकू, मटण पचवून टाकू, पण विचार, नॉलेज, ज्ञान पचवणं सोपी नाही आहे. इतकं सोपी नाही आहे. आपल्या लोकांना आळस येते, त्रास येते. यार हे सरनं काय लावली खिटखिट म्हणते, सालं म्हणते यार 2 टायमाचं अन्न पचवून टाकतो आपण, पण सालं कोणी 2 शब्द बोललं आणि ज्ञान द्यायचा प्रयत्न केला झपत नाही म्हणते आपल्याला, बरोबर आहे. तर आपली विवेक बुद्धी जागृत करण्याकरता बुद्धीचं अन्न घेणं अत्यंत आवश्यक आहे. आदिवासी जंगलात आहे कारण त्यांनी एक अन्न अजूनही खाल्लेलं नाही. कोणतं अन्न? बुद्धीचं, शिक्षणाचं. अंडरस्टूड? व्हेरी गुड, यू आर व्हेरी टॅलेंटेड पर्सन. अंडरस्टूड? बरोबर आहे. तर बरोबर आहे, तो पाहत आहे कोण हुशार आहे म्हणून. मागचा बेंचवाला तुझा मित्रच हुशार आहे आणि तू बी हुशार होशील, नो डाऊट ॲट ऑल. यू विल बी द क्लेवर पर्सन. तो चेहरे फक्त हसरे ठेवा तुम्ही एक दिवस खूप बुद्धिमान आणि मोठे माणसं बनणार आहे, हे मला गॅरंटी आहे. कारण जगातले जेवढे मोठे माणसं बनले ते खेड्यापाटलेच पोरं आहे. आईन्स्टाईन खेड्यातला होता, तो न्यूटन नाही का, न्यूटन जो नाही का ढोरं राखे, ही यूज टू आहे ना ग्रेज शीप. यूज टू ग्रेज म्हणजे यूज टू म्हणजे राखायचा, ग्रेज म्हणजे चारणे आणि शीप म्हणजे मेंढी. आणि तो मग झाडाकडे बसून राहायचा. मग त्याच्यात एक नाही का ॲपल, डू यू नो ॲपल, इट फेल ऑन द अर्थ, जमिनीवर पडलं. त्याने विचार केला, वाय डिड ॲपल फॉल ऑन द अर्थ. असं त्याने पाहिलं इकडे, वाय व्हॉट हॅपन्ड. मग त्यानं दिमाग लावला, साला खालीच कसा पडला बा, इकडं नाही पडला तिकडं नाही पडला. मग त्याने शोध लावला. खेड्यातला माणूस, डोरं टाकणारा माणूस, शोध लावला. न्यूटन्स लॉ ऑफ मोशन तयार झाला, माहीत आहे. फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ. एक लॉ आहे माहीत आहे, एव्हरी ॲक्शन इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. मी तुम्हाला शिवी दिली, मग इक्वल रिॲक्शन का होईल? तुम्ही मला शिवी द्या आहे ना. एव्हरी ॲक्शन इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन, बरोबर का नाही. तर असेच माणसं होते. आईन्स्टाईन होता, माहिती तुला आईन्स्टाईन शाळेत जाय, 4थ्या वर्गापर्यंत जायचा, त्याला अक्षरच लिहिता येत नव्हतं. ही डज नॉट नो हाऊ टू राईट द लेटर प्रॉपरली. उलटं अक्षर काढायचा. त्याच्या आया एक दिवस नाही का त्याच्या आईला शिक्षकाने बोलवलं. टीचर कॉल्ड हिज मदर वन डे इन द स्कूल आणि त्याच्या आईला लिहून दिलं. पहा म्हणे शिक्षक अलगमध्ये, तुमच्या मुलाला 4थ्या वर्गात गेल्यावर अजूनही एकही अक्षर लिहिता येत नाही. तुमचा मुलगा शिकण्याच्या लायकीचा नाही. त्याला घरी घेऊन जा म्हणे, आम्ही शिकू शकत नाही. वी कांट टीच हिम, गो बॅक टू होम विथ युअर सन. त्याची आई घरी घेऊन गेली, लेटर दिलं त्या शिक्षकाने. मग त्यांनी आईन्स्टाईनने विचारलं मम्मीला, मम्मी शाळेमध्ये शिक्षक तुला काय बोलले? त्याची आई काय म्हणे, बेटा म्हणे तू एवढा ब्रिलियंट आहे,
तू एवढा ब्रिलियंट आहे का तुला शाळेत जायची आता गरज नाही, तुला आता मी शिकवील, आय विल टीच यू, नो नीड टू गो टू स्कूल. मग त्याला एक पुस्तक दिलं त्याच्या आईने, अभ्यास बनाय जीवन. ही गॉट द वन बुक, विच बुक? अभ्यास बनाय जीवन. आणि मग तो आईन्स्टाईन, त्याच्या आई त्याला वाचन घे, लिहू नको म्हणे, तू लिहिता येत नाही ना, डोंट फोकस ऑन रायटिंग, ओनली डू फोकस ऑन रीडिंग. आणि ही फोकस टू मच ऑन द रीडिंग. त्यानं वाचनावर फोकस केलं खूप. अभ्यास बनाय जीवन नावाचं पुस्तक वाचत राहिला. मग त्याला वाचनाची एवढी आवड झाली का तो वाचतच राहे. मग असं करत करत त्याच्या दिमागात फिजिक्स विषय गेला. फिजिक्स सब्जेक्ट एंटर्ड इन हिज माइंड. मग त्यांनी जगातले सर्वात कठीण फॉर्म्युले शोधून काढले. E=mc². फिजिक्समध्ये विषय आहे. माहिती आहे तुम्हाला, या आईन्स्टाईन एवढा ब्रिलियंट होता का जेव्हा जापान हा सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये ऐकत होता कोणाले, जापान सर्वात पॉवरफुल देश म्हणून उभारला होता लढाईमध्ये, अमेरिकेला टेन्शन आलं तर जापानला शांत कसं बसवावं, पूर्ण अमेरिकेला टेन्शन आलं होतं. मग अमेरिकेला विचार केला, एक माणूस आहे जो तोड काढू शकते. मग तो माणूस कोणता माणूस आहे तोड काढू शकते? मग तो आईन्स्टाईन आहे. मग ते कोणाकडे गेले माहिती आहे? ते गेले आईन्स्टाईनकडे. मग आईन्स्टाईन म्हणे घाबरू नका, जापान जागेवर येऊन जाईल. मग आईन्स्टाईननं E=mc² फॉर्म्युलानं बॉम्ब बनवला. तो जापानच्या हिरोशिमा नागासाकी शहरावर टाकला आणि जापान शांत झाला. शेवटी जापानला शांत कोण गेलं? सायंटिस्टनं गेलं. कोण गेलं? आईन्स्टाईननं. ज्या माणसाले वर्गामध्ये जमत नाही असं म्हटलं होतं, तो माणूस जगातला महान सायंटिस्ट बनला. तुम्हीही बनू शकता. बरेचसे लोक तुम्हाला म्हणत असेल आजही का तुम्ही खेड्यातले मुलं आहे, तुम्हाला जमणार नाही. अरे तुमच्यासारखे हुशार मुलं नाही आहे, मला माहीत आहे. मी 22 वर्षापासून ट्युशन कोचिंग क्लासेस चालवत आहो. कयो खेड्यातले मुलं माझ्या क्लासचे मॉनिटर आहे. यूट्यूबवर सर्च करा, कयो खेड्यापाड्यातले मुलं फाड इंग्लिश बोलत आहे. तुमच्यामध्ये खूप कॅलिबर आहे मित्रांनो, खूप क्षमता आहे, खूप ताकद आहे तुमच्यामध्ये. फक्त नाही का तुम्हाला गायडन्सची गरज आहे. तुम्हाला एक परफेक्ट नाही का पॉवरफुल कोच पाहिजे, कोच, गुरु पाहिजे तुम्हाला. गुरु, तुमची इच्छा आणि तुमचा गुरु, ह्या दोन गोष्टी जुळल्या ना, तुमच्यासारखे पॉवरफुल कोणीच नाही आहे. तर मुद्द्यावर येऊ आपण. जेव्हा आयंटिस्ट मग मोठा सायंटिस्ट बनला, त्याचं जग त्याची टॅलेंटले मानायला लागलं, तेव्हा मग काही लोक विचारायला गेले आइंस्टाइनला, आपके कामयाबी का राज क्या है, व्हॉट इज द मिस्ट्री ऑफ युअर सक्सेस. मग आइंस्टाइननं उत्तर दिलं, जब लोग सो रहे थे तब मैं जाग रहा था, जब लोग शादियां में घूम रहे थे, एंजॉय कर रहे थे, पार्टियां मना रहे थे, इधर उधर नए नए कपड़े पहन रहे थे, तब मैं बंद कमरे में किताबें पढ़ रहा था और सोच रहा था मुझे आगे क्या करना है. जब लोग टाइम पास कर रहे थे तब मैं रिसर्च कर रहा था, तब जाके मुझे ये कामयाबी मिली है. तर मोठा माणूस बनायला काहीच लागत नाही, फक्त वाचन लागते. काय लागते? वाचन. वाचनामुळे काय होते, आपली दुसरी बुद्धी जागृत होते. सेकंड ब्रेन गेट अवेअर बिकॉज ऑफ द रीडिंग. आणि सेकंड बुद्धी कोणती आहे? विवेक बुद्धी. आदिवासी जंगलात माहीत आहे काय, त्याला जीवन जगणं का नाही समजलं माहीत आहे? कारण त्यानं सेकंड बुद्धीवर, विवेक बुद्धीवर विचारच नाही केला. तो शाळेत गेलाच नाही, एकही वर्ग नाही केला. आपले लोक श्रीमंत का बनले माहीत आहे? आपले लोक AC मध्ये राहते, 4 व्हीलरनं घुमते. कारण काय? कारण आपल्यातले काही लोक, खेड्यातले काही लोक शिक्षण शिकायसाठी गेले, शाळा शिकले, 4 पुस्तक वाचले, थोडासा अभ्यास केला, त्याला जीवन समजलं. बरोबर? जीवन समजलं म्हणून त्यांचा विकास झाला. त्यांना चांगले कपडे घालणं शिकले, गाड्या घोड्यानं घुमणं शिकले. बरोबर? आपल्यातलेच काही लोक पुन्हा ज्याला चांगलं समजलं शिक्षणाचं महत्त्व, त्यानं मोठ्या शहरात जाऊन रात्रंदिवस अभ्यास केला. जर त्याच्यापाशी 1 रुपया असन तर 50 पैशाची रोटी घेतली, रोटी तुम्हाला जिवंत ठेवते. आणि 50 पैशाचं पुस्तक घेतलं, पुस्तक तुम्हाला मोठा माणूस बनवते. तुमचं अन्न तुम्हाला जिवंत ठेवते आणि पुस्तक तुम्हाला मोठा माणूस बनवते. आणि दोन्ही गोष्टी आवश्यक आहे, जगणं आवश्यक आहे आणि मोठा माणूस बनणं आवश्यक आहे. आपल्यातलेच काही लोक मग खूप महान बनले कारण त्यांनी शिक्षणाचं महत्त्व समजलं. दे अंडरस्टूड द व्हॅल्यू ऑफ रीडिंग. मला एवढं तर माहीत आहे, तुम्हाला मराठी वाचता येत असेल, हिंदी वाचता येत असेल, तर मराठीचे, हिंदीचे जे चांगले चांगले पुस्तक आहे विचारवंताचे, ते तरी वाचणं सुरू करा. ॲटलिस्ट गो टू रीड दॅट बुक विच बिलॉंग्स टू हिंदी, विच बिलॉंग्स टू मराठी. अंडरस्टूड? तुमची विवेक बुद्धी जर जागृत झाली, एक वेळची तुमची विवेक बुद्धी जागृत होणं सुरू झाली, तर तुमच्यामध्ये खूप मोठं परिवर्तन येते, हे मला माहीत आहे. आणि आपल्यातलेच काही लोकांची विवेक बुद्धी जागृत झाली, खूप मोठं परिवर्तन आलं. तुम्ही एक्झाम्पल घ्या, बाबासाहेब आंबेडकर माहीत आहे तुम्हाला? त्याच्या समाजामध्ये, त्याच्या खानदानीमध्ये, त्याच्या पिढीमध्ये कोणी शिकलं नव्हतं. नो वन वॉज क्वालिफाईड. फक्त ब्रिटिश मिशनरी स्कूलमध्ये
ब्रिटिश मिशनरी होती त्या काळात, आणि ब्रिटिश लोकांच्या फौजमध्ये त्यांचे वडील रामजी आंबेडकर फक्त नोकरीला होते, एक सुभेदार म्हणून, बरोबर आहे. तर बाबासाहेब आंबेडकरला वडिलाला 14 पोरं होते. 14व्या नंबरचा पोरगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. बाकी 13 पोरं होते, पण त्याच्या वडिलाला वाटलं का आपल्या पोराले आता आपण ब्रिटिशाकडे नोकरी करतच आहोत, शाळा आपल्याला फ्रीज मिळाली आहे, 2-4 वर्ग पोराला शिकवायला पाठवून द्या. त्यांनी फक्त पोराला शिकवायला पाठवलं. म्हणजे त्याची विवेकबुद्धी जागृत होणं सुरू झाली. हजारो पिढ्यात ते लोक गावाच्या बाहेर राहिले, त्याची सावली कोणी सहन नाही करे, बरोबर आहे. मेल्या ढोराचे मांस खाणारे लोक होते. इकडं कुत्रा मांस खाय, इकडं तो माणूस मांस खाय, कधी कुत्रा गुरावून पाय, कधी ते गुरावून पाय, असं जीवन चालू होतं. पण अशा परिस्थितीला एक माणूस फक्त शाळेमध्ये गेला. ज्याले वर्गाच्या आत कोणी बसू द्यायला तयार नव्हतं, तो वर्गाच्या बाहेर बसून शिकला. ज्याले पाणी कोणी पाजायला तयार नव्हतं, एक चपराशी राहायचा, तो त्याला दुरून पाणी पाजायचा. चपराशी जर ज्या दिवशी प्रेझेंट राहिला नाही, त्या दिवशी तो ताणलेला राहायचा, पण वर्गामध्ये बाहेरच्या बेंचवर बसून शिकायचा. असाच माणूस आज जगाचा इतिहास घडवते. जगातल्या 100 बुद्धिमान आणि महान लोकांमध्ये 6 नंबरचा नंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला लागते. जो भारताची राज्यघटना लिहिते, ज्याच्या भरोश्यावर देश चालते, जो आपल्याला शिक्षणाचा अधिकार देते, जो स्त्रियांना महिलांना पुरुषाच्या बरोबर राईट्स देते, जो फंडामेंटल राईट्स देते, हर प्रकारचे राईट्स जो स्वतः लिहिते आणि देशाला सांगते का राबव हे राईट्स, याच्यामुळे देश विकास करेल. जो ज्या खानदानी त्याचा एक वर्ग कोणी शिकला नव्हता, तो आज जगातून नंबर 6वर राहते. आणि भारतातून नंबर 1चा माणूस, सर्वात बुद्धिमान माणूस, सर्वात जास्त डिग्र्या घेतलेला माणूस राहते. मग मला सांगा यार, ज्याच्या बॅकग्राऊंडमध्ये काही ताल नव्हता, तो माणूस जगातला महान माणूस बनू शकते. मी तुम्हाला आईन्स्टाईन सांगितलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगितलं, न्यूटन सांगितलं. मग त्या लोकांपैकी तुम्ही का राहू शकत नाही? त्या लोकांपैकी एक तुम्ही का राहू शकत नाही? जर ते राहू शकते तर तुम्ही राहू शकता. कमीत कमी तुम्हाला शाळा तर मिळाली, त्यांना शाळा नव्हती मिळाली. ॲटलिस्ट यू गॉट द स्कूल, बरोबर का नाही? तर त्या संधीचं सोनं करा. मला माहीत आहे, मी 17, 18, 20 वर्षापासून कोचिंग क्लास चालवत आहो. बऱ्याचशा खेड्यातले मुलं माझ्याकडे शिकायला येतात. जवळपास मॅक्झिमम खेड्यातले लोक इथं माझ्याकडे शिकायला येऊन गेलेले आहे. तुमच्या एरियातले लोक शिकायला येतात, जातात. काही मुलं खूप शार्प असते, म्हणजे बुद्धिमान असते, हुशार असते, जिद्दी असते, मेहनती असते, पण त्यांना कधी कधी काय होते, तसे शिक्षक मिळत नाही. त्यांचं शिक्षक मिळत नाही आणि त्यांना मार्गदर्शन मिळत नाही. शिक्षकाची खूप मोठी जबाबदारी आहे. शिक्षक हा पिढ्या घडवते. काय घडवते? शिक्षक पिढ्या घडवते. शिक्षक जे इज्जत कमवल्या शिक्षकानं, जे गाडी मिळवल्या शिक्षकानं, जो बंगला बांधला शिक्षकानं, तो मुलांच्या लाईफला टच केल्यामुळे गेलेला आहे. त्याला शिक्षक हे पद मिळालं आहे, त्या पदाचा मान मिळाला आहे, सन्मान मिळाला आहे, गरिमा मिळाली आहे. त्या शिक्षकाने समजायला पाहिजे का आपल्याला जो हा मान सन्मान मिळाला आहे ना, ह्या विद्यार्थ्यामुळे मिळाला आहे. आपण शिक्षक आहो म्हणून मिळाला आहे. शिक्षक आहो म्हणजे आपले कोणतरी स्टुडंट आहे. शिक्षक हे पद मिळालं आहे म्हणजे कोणतरी आपले विद्यार्थी आहे. विद्यार्थी आहे म्हणून आपला मान मिळाला आहे. तर त्या शिक्षकाने जीव ओतून काम केलं पाहिजे. कारण एक शिक्षक हा हजारो पिढ्या घडवत असते. अरे एक शिक्षकाच्या मागं 8वी 9वी 10वी आहे. समजा 8वीत 100 विद्यार्थी, 9वीत 100, 10वीत 100, म्हणजे तो ॲट अ टाईम एका वर्षी किती लोकांना टच करत आहे? 300 लोकांना. असं तो 30 वर्षामध्ये किती लोकांना टच करेल? आणि शिक्षक हा एका शाळेपुरता नसते, वर्गापुरता नसते. शिक्षक हा पुऱ्या गावाचा शिक्षक असते. शिक्षक हा पुऱ्या एरियाचा शिक्षक असते. शिक्षक हा पुऱ्या समाजाचा शिक्षक असते. बरोबर का नाही? तर माझं असं तुम्हाला मत आहे की तुमची एक बुद्धी तुम्ही जागृत करा. कोणती? विवेकबुद्धी. विवेकबुद्धी जागृत करणं अत्यंत आवश्यक आहे. हा झाला पहिला मुद्दा, कळलं? आणि विवेकबुद्धी जागृत करण्यासाठी तुमचं खाद्य जे आहे ते आहे रीडिंग. रीडिंग म्हणजे काय होते? वाचन. एक आहे लिस्निंग. लिस्निंग म्हणजे काय होते? ऐकणे. बरोबर? एक आहे अंडरस्टँडिंग. अंडरस्टँडिंग म्हणजे काय होते? समजणे. एक आहे रिअलायझिंग, म्हणजे तुम्हाला अहसास तयार करा, जाणीव तयार करा का मला हे गोष्ट करणं आवश्यक आहे. एक आहे ॲनालायझिंग, म्हणजे पृथक्करण करा की हे खरं का, हे खोटं का, हे असं का, हे तसं का, हा कशामुळे वाढला असेल, याच्या लाईफमध्ये परिवर्तन कशामुळे आलं असेल, माझ्या लाईफमध्ये परिवर्तन कशामुळे येऊ शकते, शिक्षणाचं महत्त्व काय आहे, पुस्तकाचं महत्त्व काय आहे. तुम्ही थोर महापुरुषाचे आत्मचरित्र वाचा. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, त्याची ऑटोबायोग्राफी वाचा, मराठीत वाचा. इफ यू डोंट नो इंग्लिश, रीड इन मराठी. इफ यू डोंट नो मराठी, रीड इन हिंदी, बट गो टू रीड इट.
तुम्ही अब्राहम लिंकनची ऑटोबायोग्राफी वाचा. तुम्ही जेव्हा पुस्तक वाचाल ना, जेव्हा एखादी रायटर पुस्तक लिहिते, जेव्हा एखादी लेखक आपल्या जीवनावर लिहिते, तेव्हा तो काही लाईन लिहिताना रडते. त्याला वाटते का मी किती कठीण जीवनातून गेलेलो आहो. जेव्हा तो लिहिताना रायटिंगमध्ये रडते, तेव्हा तो वाचक असते ना, वाचक तो वाचताना रडते. कारण ते फिलिंग मॅच होते. फिलिंग काय होते? मॅच होते. आणि जेव्हा तुम्हाला त्या फिलिंग तुमच्यामध्ये तयार होते आपोआप, तेव्हा नाही का, जेव्हा तुमच्या कसं आहे माहीत आहे का बा, आपलं जीवन चालते आपल्या फिलिंगवर, आपल्या भावनावर, आपल्या इमोशनवर चालते. बरोबर का नाही? समजा तुमचा कोणी अपमान केला, तुझ्या नातलगाने, अक्कल नाही लेकाले, मठ्ठ आहे, जिंदगीभर गरीबच राहिले लेकाचे, गरीबच तुम्हाला असं कोणी म्हटलं, तुमचं मन दुखते माहीत आहे, तुमच्यामध्ये राग तयार होते राग तयार. पण नाही का, राग नाही का खूप मोठी शक्ती आहे. पण तुम्ही जर तेव्हाच राग काढला, संपला. राग हे एवढी शक्ती आहे का रागाले तुम्ही काय करा, स्टोअर करा, त्याची एनर्जी बनवा, आणि तो राग जो आहे त्याला मोठं बनवून दाखवा. आता मोठं कसं बनवून दाखवाल तुम्ही? मग मी मागे का राहिलो? पहिलं कारण, मी शिक्षण बरोबर घेत नाही आहो. मी मागे का राहिलो? मी पुस्तक वाचत नाही आहो. मी मागे का राहिलो? माझ्यामध्ये शार्पनेस आलेली नाही आहे. माझ्यामध्ये शार्पनेस का नाही आलेली आहे? कारण मी वाचन करत नाही, मी ऑब्झर्वेशन करत नाही, मी रीडिंग करत नाही, मी अंडरस्टँडिंग करत नाही, मी लिस्निंग करत नाही, मी मोठ्या मोठ्या माणसाचा स्टडी करत नाही, म्हणून मागे राहिलो. मग त्याच्यावर चिंतन करून, मनन करून तुम्ही मग तुमचे पॉईंट काढा आणि मग तिथून कामी लागा. आणि कसं आहे, जेव्हा तुम्हाला दुःख फील होईल, कोण तुमचा अपमान करेल, तुमच्या मनाला जेव्हा फील होईल, तेव्हा तुम्ही प्रयत्न कराल. तुम्ही जनावराला किती शिवा द्या, जनावराला फील होते का? कारण त्यांच्या अंदरचं जे आहे ना, मान सन्मान आत्मसन्मान मरण पावलेलं आहे. ते जनावर आहे. जनावरसारखे आपल्यातले काही माणसं आहे, त्याला कितीही शिवा द्या, कितीही बोला, त्याला काहीच फील होत नाही, काहीच वाटत नाही. कारण ते जनावर बनलेले आहे. कारण त्यांच्या अंदरचा मान सन्मान आत्मसन्मान मरण पावला आहे. वाईट कोणाला वाटते? ज्याच्या अंदर कुठेतरी मान सन्मान लपला आहे. आणि माणूस पैसा करता नाही जगत रे. तुम्हाला वाटते माणूस हा जगते मान सन्मान न करता. प्रत्येकाला रिस्पेक्ट पाहिजे राहते. बरोबर का नाही? प्रत्येकाला रिस्पेक्ट पाहिजे राहते. रिस्पेक्टसाठी माणसं जगते. बरोबर का नाही? आणि रिस्पेक्ट मिळण्याकरता हे कमवावं लागते. कोणी मोठी बिल्डिंग बांधते, 10 लोकांना रिस्पेक्ट दिला पाहिजे, इज्जत केली पाहिजे. कोणी मोठी कार घेते, 50 लोकांना रिस्पेक्ट दिला पाहिजे, इज्जत केली पाहिजे. कोणी चांगले कपडे घालते, लोकांना रिस्पेक्ट दिला पाहिजे, इज्जत केली पाहिजे. बरोबर का नाही? आणि तुम्ही बुद्धिमान बना, हुशार बना. समजा मी खूप मोठी बिल्डिंग बांधली, ठीक आहे, गावात माझे लोक इज्जत करेल. पण मी मुंबईला दिल्लीला गेलो तर माझ्या बिल्डिंग माझी इज्जत नाही करणार. माझं टॅलेंट माझ्यासोबत येईल. माझी बिल्डिंग माझ्यासोबत येणार का? मी जेव्हा तिथं दिल्लीला जाईल, तिथं फाडफाड इंग्लिश बोलेल. वेन आय विल टॉक इन इंग्लिश विथ देम सो फ्लुएंटली, ते म्हणेल नाही, बंदा हुशार आहे, बंदे का रिस्पेक्ट करना चाहिए. म्हणजे तुमचं टॅलेंट नेहमीच सोबत येते. युअर टॅलेंट ऑलवेज कम विथ यू. आर यू गेटिंग माय पॉईंट? हे फॅक्ट आहे बरं मित्रांनो. अरे बाबा, तुमच्या शाळेत बी मी आलो तर कुठल्या तरी सरला वाटलं असेल का या माणसामध्ये काहीतरी कॅलिबर आहे, याच्या कॅलिबरचा उपयोग आपण घेतला पाहिजे. म्हणजे रिस्पेक्ट त्या बिल्डिंगचा नाही आहे, रिस्पेक्ट त्या टॅलेंटचा आहे. कारण टॅलेंट हे तुमच्यासोबत असते. इट इज ऑलवेज विथ यू. इट इज अ बिग प्रॉपर्टी. अंडरस्टूड? इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी इज अ बिग प्रॉपर्टी इन लाईफ. जगातली सर्वात मोठी प्रॉपर्टी माहिती आहे कोणती आहे? बौद्धिक प्रॉपर्टी आहे. आणि जगातला सर्वात मोठा मान माहिती आहे कोणता आहे? तुमचा जगानं केलेला रिस्पेक्ट तुमच्या कामाप्रती. एक वाक्य आहे, तुम्ही ऐकलं आहे APJ अब्दुल कलाम, त्यांचं एक वाक्य आहे. त्यांचं वाक्य माहिती आहे काय? इफ यू सैल्यूट योर वर्क, नो नीड टू सैल्यूट एनीबडी. अगर तुम तुम्हारे काम को सलाम करते हो तो तुम्हें किसी को सलाम करने की जरूरत नहीं है. इफ यू डोंट सैल्यूट योर वर्क, यू आर अ फ्लॅटर. अगर तुम चापलुसी करता, काम इमानदारीने करत नाही, कामाचा सन्मान नाही करत, तर तुम्हाला प्रत्येकाला नमस्कार करावा लागेल. तर लोक म्हणून चला टाईमपास आहे, नमस्कार खूप जणांचा घेते पण काम कवडीचं करत नाही. आर यू गेटिंग माय पॉईंट? तर तुम्हाला सलाम कोणाला करायचा आहे? तुमच्या कामाला, तुमच्या अभ्यासाला, तुमच्या उद्दिष्टाला. बरोबर का नाही? तर माझा जो इथे कन्सेप्ट होता, हा कन्सेप्ट हा होता की तुम्हाला थोडीशी इंग्रजी आली पाहिजे, असं सरांनी म्हटलं होतं मला. आता मित्रांनो, इंग्रजी असा विषय आहे, पहिला मुद्दा, आता इंग्रजी सर्वात सोपी विषय आहे. तुम्ही मराठी शिका. मराठीमध्ये काना आहे, वेलांटी आहे, उकार आहे, मात्रा आहे, रस्व आहे, दीर्घ आहे, स्वल्पविराम आहे, अल्पविराम आहे आणि फुल स्टॉप आहे. इंग्रजीमध्ये काहीच नाही आहे. इंग्रजीमध्ये काय पहा तुम्हाला सांगतो. मला इंग्लिश बोलायचं आहे, आय वॉन्ट टू स्पीक इन इंग्लिश. मला म्हणायचं आहे मी तुला भेटलो,
मी तुला भेटलो. आता इथे सर्व फॅसिलिटीज अवेलेबल आता सध्या म्हणजे आपण अचानक आलो. मी म्हणजे आय होते. मग तुम्हाला माहीत पाहिजे फक्त भेटलो. मग मीट म्हणजे भेटणं. व्हेरी गुड, तुम्ही तर हुशारच आहे. सेकंड फॉर्म मेट आणि थर्ड फॉर्म मेट. तर इथं वाक्य येते आय मेट यू. झालं इंग्लिश. हाय कालाविलंट्या, हाय उकार मात्रा, हाय रस्व दीर्घ स्वल्प अल्पविराम पूर्णविराम काहीच नाही. फक्त मी तुला भेटलो, आय मेट यू. झालं इंग्लिश. दुसरं वाक्य पहा, किती सोपी आहे पहा. शेवटच्या वेळेचं बघा, चांगला आरामशीर पाय, काही घाबरू नको तू. आर यू गेटिंग माय पॉईंट? फक्त हसत राह आणि पाहत राहा. आपल्या कामाला आपण एन्जॉय केलं पाहिजे. जसं आपण क्रिकेटला एन्जॉय करतो, आपण फुटबॉलला एन्जॉय करतो, आपण कबड्डीला एन्जॉय करतो, तसं आपण अभ्यासाला एन्जॉय केलं पाहिजे. लोड घेऊन काम नाही केलं पाहिजे. डोंट टेक टू मच लोड. एन्जॉय युअर वर्क. इफ यू एन्जॉय युअर वर्क यू विल डेफिनेटली एन्जॉय युअर लाईफ. जो कामाला एन्जॉय करते तो जीवनाला एन्जॉय करते. जो कामाला एन्जॉय नाही करत, जो कामाला बोज म्हणून समजते ना, तो जिंदगीत दुःखी राहते. जिंदगीत तो एन्जॉय नाही करत. कारण जास्त घंटे काय करावं लागते आपल्या जीवनामध्ये? कामच करावं लागते. अरे 24 घंट्याचा दिवस आहे. 8 घंटे लोक झोपते, 8 घंटे लोक काम करते. जास्त घंटे आपण काय करतो? मग जर आपण कामाला एन्जॉय नाही केलं तर आपलं जे 8 ते 10 घंटे आपण घालवणार आहोत तिथंच एन्जॉय नाही केलं, दुःखी जाऊ ना आपण. मग आपला विषय खतम आहे. आपलं नैराश्य फ्रस्ट्रेशन सुरू झालं. जे टीचर टीचिंगला एन्जॉय नाही करत ते खतम आहे. टीचिंगला एन्जॉय केलं पाहिजे. जे स्टुडंट अभ्यासाला एन्जॉय नाही करत ते दुःखी आहे. बरोबर आहे ना? एखादी प्रकार आहे ते का करायचं शिकून म्हणते, पुढे पाहू म्हणते, असं राहते. पण त्याचं नुकसान नंतर होते. आम्ही क्लासला आलो असं वाक्य आहे. क्लासला आलो. सांगा बरं इंग्लिश कसं बोलाल तुम्ही? आलो. हाऊ कॅन यू स्पीक इन इंग्लिश? हां, व्हेरी गुड. पण थोडं चुकलं. काही नाही. आम्ही 1, नंबर 2 आलो, तिसरा नंबर क्लासला. मग तुला आम्ही माहीत पाहिजे वी. मग सेकंड कम म्हणजे फर्स्ट फॉर्म आहे. सेकंड फॉर्म काय आहे? केम. आणि थर्ड फॉर्म काय आहे? कम. चला, वी केम टू द क्लास. चला, आम्ही क्लासला आलो. हा सिंपल पास्ट टेन्स आहे. सिंपल पास्ट टेन्सचा फॉर्म्युला आहे. मराठीवर काय? ला ली ले लो. माझा यूट्यूबवर व्हिडिओ पाहून घ्याल. जगदीश पांढरे टाका, मी तुम्हाला सांगेल मग. किंवा गुगलवर जा, जगदीश पांढरे टाका, तुम्हाला माझे 2 अडीचशे व्हिडिओ येऊन जाईल. 5 जायच्या टप्प्याटप्प्यानं. नाही तर मी तुम्हाला सांगतो एक दिवस चांगला फॉर्मॅट बनवू आपण एक नंबर. तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर. आता मी असंच फिरता आलो इथं काहीतरी चर्चा करण्यासाठी. पण तुम्ही मला हुशार दिसून राहिले म्हणून मी तुम्हाला सांगतो एक मुद्दा का एक असा वेळ द्या मला. आपण ऑनलाईनचा वेळ घेऊ, काही ना काही आपण प्रयत्न करू आणि तुम्हाला चांगला आपण टॅलेंटेड बनवू. आणि तुम्ही म्हणाल याची गॅरंटी आहे मला. तर आम्ही म्हणजे वी केम म्हणजे आलो टू द क्लास. कोणते वाक्य घ्या ना यार? आता शेवटचा पोरगा आहे समजा, तसा हात ठेवून आहे. बरोबर आहे? बरोबर आहे, काही हरकत नाही. त्याने असं मला वाटलं आम्ही म्हणजे सर मी लक्ष दिलं, सर मी तुमच्या शिकवण्यावर लक्ष दिलं. त्याला इंग्लिश बोलायचं आहे. कसा बोलेल इंग्लिश तो? सर म्हणजे सर तर पहिले येऊनच जाईल. मी म्हणजे आहे तुमच्या बोलण्यावर लक्ष दिलं. लक्ष देण्याचा तोडला आहे. मग हां, व्हॉट इज द वर्ड फॉर लक्ष देणे? हां हां, केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक होते. काळजीपूर्वक. पण मी काळजीपूर्वक काम केले. तर आय म्हणजे मी, केले म्हणजे डूचं डीड, डू म्हणजे करणे, डीड म्हणजे केले. आय डीड वर्क म्हणजे काम, आणि केअरफुली म्हणजे काय होते? काळजीपूर्वक. तर आय डीड वर्क केअरफुली असं होईल. बरोबर आहे? आता माझं वाक्य काय होतं? मी तुमचं बोलणं लक्षपूर्वक ऐकलं. काहीच नाही. नोटीस म्हणजे लक्ष देणे होते. नोटीस म्हणजे नोटीस बी होते ॲज अ नाऊन. याचं वर्ब आहे लक्ष देणे, नोटीस करणे. सेकंड फॉर्म नोटीस, थर्ड फॉर्म नोटिस्ड. बरोबर आहे? तर इथं वाक्य कसं येईल? आय नोटिस्ड युअर टॉक. झालं इंग्लिश. किंवा मग असंही म्हणू शकते आय फोकस्ड युअर टॉक. लक्ष केंद्रित केले. बरोबर? कळलं का? आता हा मुलगा आहे इथला. सर आम्हाला इंग्रजी शिकवा, असं इंग्लिश बोलायचं आहे. बा सर आम्हाला इंग्रजी शिकवा. कसा बोलशील सांगा बरं? सर म्हणजे करता. सर तुम्ही आम्हाला इंग्रजी शिकवा. कसं होईल? सर पहिले सर येईल. तुम्ही म्हणजे काय होते? यू. सर यू टीच म्हणजे काय होते? शिकवणे. म्हणजे सर यू टीच अस इंग्लिश. यू म्हणजे तुम्ही, शिकवा म्हणजे टीच, आणि अस म्हणजे आम्हाला, इंग्लिश म्हणजे इंग्लिश. तर यू टीच अस इंग्लिश. होईल असं? किती सोपे आहे. ना काना आहे, ना वेलांटी आहे, ना उकार आहे, ना मात्रा आहे. फक्त काय? यू म्हणजे तुम्ही, शिकवा म्हणजे टीच, अस म्हणजे आम्हाला, इंग्लिश.
म्हणजे तुम्ही आम्हाला इंग्रजी शिकवा असं वाक्य आहे पहा, मला सांगा सोपी. आता मी तुम्हाला इतकं डिटेल शिकवू शकत नाही, हा खूप मोठा विषय आहे, पण चिल्लर आहे. मला इतकं माहीत आहे, जो पोरगा मी ज्या पोराला 4, 5, 6 महिने, 7 महिने, 8 महिने हँडल केलं, हँडल कसं करावं लागते पोराला सांगतो. इमोशनली, फिलॉसॉफिकली, बरोबर आहे, थोडंसं मनी प्रॉब्लेम तर इकॉनॉमिकली बी हँडल करावं लागते, आणि एज्युकेशनली आणि टीचिंग पॉईंट ऑफ व्ह्यू. ह्या 5-6 पॉईंट ऑफ व्ह्यू जर एखाद्या पोराला हँडल केलं आणि त्याची जर सायकॉलॉजी बनवत नेली, काय रे जीवनात काहीच नाही. आपल्या फिलिंग आहे, फिलिंग आहे दुःखाच्या, फिलिंग आहे आनंदाच्या, फिलिंग आहे संघर्षाच्या, बरोबर आहे. आपल्या अंदर ज्या फिलिंग चालते त्यानुसार जीवन चालते आपलं, बरोबर का नाही. पहा तुम्हाला सांगतो फिलिंग काय काम करते. सर बसून जा ना. हां हां हां, फिलिंग कशा काम करून सांगतो. आता पहा, एक आहे मन, म्हणता तुम्ही, एक आहे मन, एक आहे ब्रेन. बुद्धी वेगळी आहे, मन वेगळं आहे. आणि मन म्हणजे समज, लक्षात द्यायला सांगतो. तुमचं मन, बरोबर आहे, तुमची बुद्धी, ठीक आहे, कळलं का तुम्हाला. तुमचं एक मन आहे, तुमच्या मनात एक भावना तयार झाली, कोणती, मला आज जिलेबी खायची आहे. पहा तुमच्या मनात तयार काय झाली, भावना. जाऊ दे ना, गरमी, ऊन, पारा, पावसाळा चालणारच आहे, तो जीवनाचा भाग आहे. आपलं उद्दिष्ट महत्त्वाचं आहे का नाही. माझं सरळ एक मत आहे, माणसानं आपल्या ऑब्जेक्टकडे पाहिलं पाहिजे, बरोबर आहे का नाही. ऊन येणारच आहे, पावसाळा येणारच आहे यार, हिवाळा येणारच आहे. मग आपण म्हणू यावर्षी हिवाळा आहे, मी काम करू शकत नाही. मग उन्हाळा येईल, मग उन्हाळा आला, मी काम नाही करू शकत. मग पावसाळा येईल, मग मी काम नाही करू शकत. मग तुम्ही काम केव्हा कराल यार. ऊन, वारा, हिवाळा, पावसाळा येणारच आहे. फक्त लक्षात ठेवायचा आपला ऑब्जेक्ट. जो इंसान अपने उद्दिष्ट की ओर ध्यान देता है वही कामयाब होता है. जिसका अपना खुद का उद्दिष्ट नहीं होता है वो हमेशा दूसरों के उद्दिष्ट में काम आता है और वो हमेशा नौकर बनता है. हर आदमी का आपका खुद का उद्दिष्ट होना. एवरीबडी शुड हैव देयर ओन गोल, देन ही डज नॉट हैव एनी प्रॉब्लेम टू गो एनीवेअर एल्स. ओके, तर मला म्हणायचं काय, आपलं मन आहे, मन आहे का नाही, फिलिंग. तुमच्या मनात भावना तयार झाली, मला जिलेबी खायची आहे. काय खायची आहे, मग तुमचं मन कोणाला सांगेल, ब्रेनला सांगेल. ब्रेन बहुत शार्प आहे आपला. जसंही तुमच्या मनानं तुमच्या ब्रेनला सांगितलं का मला जिलेबी खायची आहे, मग ब्रेन स्पीडनं दिमाग लावते, जिलेबी कुठं भेटेल, जिलेबी कुठं भेटेल, मग वेळ किती लागेल, मग गाडी कोणती आहे, सायकल आहे का. मग तुमचा ब्रेन, मग पैसे कुठून आणू, ब्रेननं दिमाग लावला का स्पीडनं मग तुमचे शरीर काय करते, ब्रेन, मग पहा मन सांगते ब्रेनला आणि ब्रेन सांगते पूर्ण ऑर्गनला, शरीराला सांगते. मग शरीर आपली ॲक्शन घेणं काय करते, सुरू करते. मग आपण सायकल किंवा गाडी काढतो, फळकर हॉटेलमध्ये जातो आणि जिलेबी खातो. मग मन म्हणते शांत झालो. तर मेन कोण आहे, मन. पण आपल्या मनामध्ये चिल्लर विचार आहे, कोणते, शेती करण्याचे, गरिबीत राहण्याचे, शिक्षण न शिकण्याचे. मनाला पहिले पॉवरफुल बनवा. मनामध्ये इच्छाशक्ती जागृत करा का मला खूप मोठा व्यक्ती बनायचा आहे. समजला का रे मागचा बेंच, समजलं ना. कोणाला जागृत करा पहिले, तुझ्या मनात कोणती भावना आहे, तुला काय बनायचं आहे. सध्या सर निर्णय नाही घेतला काय बनायचं म्हणून, असं आहे का. तुला सांग काय बनायचं आहे तुला, व्हॉट वुड यू लाईक टू बिकम, व्हॉट वुड यू लाईक टू बिकम. अरे काहीतरी एम ठेवा यार, बिना एमनं जगू नका. बरं मला सांगा, तुम्ही फुटबॉल खेळता, बरं फुटबॉलमध्ये काय असते, आता हे 2 गोल आहे, हे 2 गोल आहे. बरं तुम्ही बिना गोलनं फुटबॉल खेळू शकता का, तुम्ही फुटबॉल खेळता, बरं तुम्ही फुटबॉल खेळताना गोल ठेवू नका, तुम्ही फुटबॉल खेळू शकता का, गोल नाही आहे, गोल नाही आहे. कोणत्या भागाला मारेल पार्टी, इकडली पार्टी इकडे कोणत्या भागाला मारेल समजणार नाही, इकडली पार्टी कुठे मारेल समजणारच नाही. अरे गेटिंग माय पॉईंट. तर फुटबॉल खेळताना जर आपण बिना गोलनं फुटबॉल खेळू शकत नाही यार, तर आपण मग बिना गोलनं जीवन कसं जगू शकतो. पण तुम्हाला आजही सांगतो, आपल्या 80% असे गोलच नाही आहे. हे फॅक्ट आहे. बरं तुमच्यापाशी गोल आहे का नाही मला माहीत नाही, आय डोंट नो. डू यू हॅव एनी गोल, त्यामुळे तुझ्यापाशी कुठला गोल आहे, तुझं काय बनण्याची इच्छा आहे, डॉक्टर बनायचं आहे, म्हणजे 3 फॉर्म पाठ नाही अजूनपर्यंत, इंग्रजीचा प्रॉब्लेम आहे ना. हिम्मत नको हारू, तू सांग ना सोल्युशन मला. डॉक्टर तू कशी बनशील, हाऊ कॅन यू बी डॉक्टर. अभ्यास करून बनते हे प्रत्येकाला माहीत आहे, पण मार्ग कसा आहे, मार्ग माहित पाहिजे ना. 10वी झाल्यानंतर CET द्यावं लागते का, नीट द्यावं लागते का, JEE द्यावं लागते, मग त्याचा अभ्यास किती घंटे करावा लागते, मग MBBSची डिग्री कशी असते, MBBSचा लॉंग फॉर्म काय आहे, मग कोणतं कॉलेज अवेलेबल आहे, मार्ग तर माहीत पाहिजे का नाही. नाही तर सारेच सांगते 10वीपर्यंत. मित्रांनो तुम्हाला काय बनायचं आहे, बोरगाव उभा आहे, सर डॉक्टर, दुसरा सर इंजिनियर, तिसरा सर वकील.
मग त्यांची 12वी होऊ द्या, मग म्हणते मग नाही तो डाऊन होत जाते. आर यू गेटिंग माय पॉईंट? तर मार्ग माहीत पाहिजे. मार्ग इज व्हेरी इम्पॉर्टंट, वे इज व्हेरी इम्पॉर्टंट. कळलं तुम्हाला? अरे कळत आहे का? आजचा पहिला दिवस आहे. मी काही खूप मोठं ज्ञान देऊ शकत नाही तुम्हाला. मी तुम्हाला फक्त नॉर्मल गोष्टी सांगू शकतो. आय कांट गिव्ह यू टू मच गायडन्स. ओनली आय कॅन टेल यू स्मॉल अँड टायनी थिंग. अंडरस्टूड? तर तुम्हाला एक गोष्ट कमीत कमी तुम्हाला एवढं जरी कळलं का इंग्रजी चिल्लर आहे तरी मी सक्सेसफुल झालो. ॲटलिस्ट यू शुड अंडरस्टँड इंग्लिश इज नथिंग. इट इज अ व्हेरी टायनी अँड स्मॉल लँग्वेज. इवन आय गॉट सक्सेस. ओके. आता मी त्याला विचारतो, पोराला सांग बरं बापू, तुझं नाव काय? सरनेम काय? हां, काय म्हटलं? तिडके. सांग बरं आदित्य, तू शर्ट घातलाय? यू ओवर शर्ट. सांग बरं इंग्लिशमध्ये मी शर्ट घातले कसं बोलशील इंग्लिश? प्रॉब्लेम कुठाला सांगते बरं बा. मी या शब्द आला मराठीत बोलला तू? हां, मी शर्ट घातले असं वाक्य आहे. तू सांगू शकते मला माहिती. सांग मीला शब्द काय आहे? पहिले नंबर 1 ठेवू, मागून पुढे जावं लागते. नंबर 2, नंबर 3. सांग मीला शब्द काय आहे? हां, व्हेरी गुड, जमलं तुला. हां, घातले शब्द होता घालणे. तू शब्द ऐकला, वियर ऐकलाय? वियर म्हणजे घालणे ऐकलाय का? सेकंड फॉर्म थर्ड फॉर्म काय आहे? वियर, ओर आणि ओर असे 3 फॉर्म आहे. माहिती आहे तुला? ऐकलंय का रे? काही घाबरू नको. तू जरी ऐकले नसेल तरी तुझी गलती नाही आहे. कुठंतरी तुला नाही ऐकायला मिळालं म्हणून तू नाही सांगत आहे. बरोबर आहे का नाही? मी असं म्हणत नाही तुझी गलती आहे म्हणून. तर आय म्हणजे मी आहे ना. मी शर्ट घातले आहे ना, मग घातले तो आहे वियर. तर सेकंड फॉर्म काय आहे? ओर. आय ओवर शर्ट. झालं इंग्लिश. बोलला तू इंग्लिश. मी शर्ट घातले, आय ओवर शर्ट. बरोबर का नाही? सांग बरं, कोण सांगू शकते? सांग बरं बेटा. सरांनी आम्हाला इंग्रजी शिकवले. सर क्लासला आले. पहिले सांग, सर क्लासला आले. सर म्हणजे सर, आले म्हणजे केम. सर केम टू द क्लास. झालं. आता बा एक वाक्य 100 वाक्य बनते बा. सर क्लासला आले, सर केम टू द क्लास. बस. हां, मी म्हटलं बस कसं इंग्लिशमध्ये? प्लीज सीट. सीट म्हणजे काय होते? आणि सीटचं थर्ड फॉर्म सेकंड फॉर्म काय आहे? सीट, सॅट. मी बेंचवर बसतो, आय सीट ऑन द बेंच. मी बेंचवर बसले, आय सॅट ऑन द बेंच. मी बेंचवर बसीन, आय विल सीट ऑन द बेंच. हे झाले सिम्पल प्रेझेंट, सिम्पल पास्ट, सिम्पल फ्युचर. हां, तर सर क्लासमध्ये आले आणि सरांनी आम्हाला इंग्रजी शिकवले असं आलं. कसं बोलाल तुम्ही? सर क्लासमध्ये आले. सर केम टू द क्लास. कम. सरांनी आम्हाला इंग्रजी शिकवले. कसं होईल? सर. मग तुम्हाला काय माहीत पाहिजे? शिकवणे. टीच माहीत पाहिजे. मग सेकंड फॉर्म टॉट आणि थर्ड फॉर्म टॉट. मग सर टॉट अस इंग्लिश. काही नाही दम इंग्रजीमध्ये. तुम्हाला सांगण्याचं आहे, माझ्या घरापासचा दुकानदार अन्नामध्ये भेसळ करतो असं वाक्य आहे. माझ्या घरापासचा दुकानदार अन्नात भेसळ करतो. आता यू वॉन्ट टू स्पीक इन इंग्लिश. तुम्हाला काय माहीत पाहिजे सांगा बरं? एक पाहिजे दुकानदार माहीत. शब्द कोणता आहे दुकानदारला? व्हेरी गुड. शॉपकीपर तुम्हाला शब्द येऊनच राहिला. मग भेसळ करतो शब्द कुठला आहे? मग तुम्ही म्हणाल मिक्स करतो. मिक्स नाही, एक स्पेशल वर्ड आहे अडल्टरेट. काय? अडल्टरेट. काही नाही, शहरातले पोरं ट्युशनला लावते, शहरातल्या पोराला चांगले कोचिंग भेटते, त्याला शब्द पाठवून जाते, पण ते इंग्लिश बोलते. तुम्हाला ट्युशन नाही आहे, कोचिंग नाही आहे, शहरात तुम्ही गेले नाही, चल शब्द पाठ झाला नाही मग तुम्ही इंग्लिश बोलत नाही. शहरातनं खेळत काहीच फरक नाही आहे. तुम्ही त्याच्यापेक्षा त्याला मात देऊ शकता जर तुम्ही त्या एरियात गेले तर. सर अडल्टरेट. अडल्टरेट म्हणजे काय होते? अडल्टरेट म्हणजे भेसळ करणे. अडल्टरेटेड. त्याचं नाऊन फॉर्म काय होते? अडल्टरेशन, भेसळ. आता दुकानदार म्हणजे कोण? शॉपकीपर. आणि अन्नात भेसळ करतो हा वर्तमान काळ आहे. तर शॉपकीपर अडल्टरेट्स. आणि अन्नात म्हणजे इन म्हणजे आत आणि फूड म्हणजे अन्न. तर शॉपकीपर अडल्टरेट्स इन फूड आहे का नाही? दुकानदार अन्नात भेसळ करतो. किती सोपी आहे इंग्रजी. काही नाही आहे. मी मोबाईल वापरतो. कसं म्हणाल? आय म्हणजे मी, वापरतो म्हणजे यूज. आय यूज अ मोबाईल. आहे का नाही? आहे ना? माझं अभ्यासात लक्ष लागत नाही असं बोलायचं. कसं बोलाल? आता पहिले माझं अभ्यासात लक्ष लागते. कसं होईल? आय फोकस ऑन स्टडी. फोकस म्हणजे लक्ष केंद्रित करणे किंवा आय कॉन्सन्ट्रेट ऑन स्टडी. आता निगेटिव्ह, माझं अभ्यासात लक्ष लागत नाही तर आय डू नॉट फोकस ऑन स्टडी. तर डू नॉट कसाला शिकवावं लागेल तुम्हाला. म्हणजे कधी कुठल्याही वर्कच्या पूर्वी डू राहते. गो, वेंट, गॉन हे 3 फॉर्म आहे समजा. बरोबर का नाही?
तर गोचा अर्थ होते डू गो. काय होते? डू गो. कुठल्या शब्द घ्या, फर्स्ट फॉर्मच्या पूर्वी डू राहते. इटचा अर्थ डू इट. आता फोकसचा अर्थ काय? डू फोकस. मग आय फोकस ऑन स्टडी. मी अभ्यासावर लक्ष केंद्रित करतो. आता मी अभ्यासावर लक्ष केंद्रित करत नाही, तर आय डू नॉट फोकस ऑन स्टडी. मग तू अभ्यासावर लक्ष केंद्रित करतो का? मग तू म्हटलं तर यू विल. डू यू फोकस ऑन स्टडी? तू अभ्यासावर लक्ष केंद्रित करत नाही का? डोंट यू फोकस ऑन स्टडी? तू अभ्यासावर लक्ष का केंद्रित करतो? व्हाय डू यू फोकस ऑन स्टडी? तू अभ्यासावर लक्ष कसा केंद्रित करतो? हाऊ डू यू फोकस ऑन स्टडी? तू अभ्यासावर लक्ष किती वेळा केंद्रित करतो? हाऊ मेनी टाइम डू यू फोकस ऑन स्टडी? असे 100 वाक्य बनते. काही नाही, 100 वाक्य बनवता आले तर वाक्य बोलता येते. माझी मोठं माणूस बनण्याची इच्छा आहे. मोठं म्हणजे वयानं कोणी मोठं होणारच आहे. सर्व माणसं इथं मोठे होणार आहे, बुढे होणार आहे. मोठा म्हणजे असा काहीतरी वेगळा, असा काहीतरी सक्सेस. है ना. तर आय थिंक म्हणजे मी विचार करतो, मला वाटते की दॅट मी मोठा माणूस बनू इच्छितो. आय वूड म्हणजे बनतो. आय वूड बिकम अ ग्रेट मॅन म्हणजे महान व्यक्ती. ग्रेट म्हणजे काय होते? महान. आणि शक्तिशाली म्हणजे काय होते? पॉवरफुल. हुशार म्हणजे काय होते? क्लेवर. मी हुशार बनू इच्छितो. इच्छितो म्हणजे आय इच्छितो म्हणजे वूड लाईक टू होते. आय वूड लाईक टू बिकम अ क्लेवर पर्सन. बिकम म्हणजे होणे आणि क्लेवर म्हणजे हुशार. आहे का नाही? कळलं का तुम्हाला? तुम्हाला सांगू का एक शॉर्टकटमध्ये गोष्ट. सर्व खेळ आहे तुमच्या मनाचा, सर्व खेळ आहे तुमच्या महत्त्वाकांक्षेचा, सर्व खेळ आहे तुमच्या मार्गदर्शकाचा, सर्व खेळ आहे तुमच्या फॅसिलिटीजचा आणि सर्व खेळ आहे तुमच्या अंदर असलेल्या जिद्दीचा. कळलं तुम्हाला? कसं आहे माहिती आहे का? निसर्गाने तुम्हाला सर्वच दिलं आहे. नेचर हॅज गिवन यू एव्हरीथिंग. नेचर हॅज गिवन यू ऑल द ऑर्गन्स. तुम्हाला एक कथा सांगतो लहानची, मग तुम्हाला समजेल का निसर्गाने तुम्हाला काय दिलं. कथा सांगू तुम्हाला? पहा. इन विच लँग्वेज डू यू प्रेफर? बस बस बस. मराठी सांगू, इंग्लिश पण सांगू, हिंदीच सांगू? तुम्हाला कोणती भाषा आवडेल? मराठी आवडेल? बरं ठीक आहे, मराठीच आवडेल. लवकर समजते. बरोबर. जे समजते ते आपण बोललो पाहिजे. इज इट राईट? एक नाही का व्यापारी होता. देअर वॉज अ वन मर्चंट. आणि एक भिकारी होता. देअर वॉज अ वन बेगर. बेगर म्हणजे काय होते? भिकारी. तो भिकारी काय करायचा? व्हॉट वुड यू डू? तो रोज गावात आहे ना भीक मागायचा. ही यूज टू बेग इन विलेज, इन सिटी. ही यूज टू गो शॉप टू शॉप अँड यूज टू बेग फ्रॉम देम. तो दुकानात जायचा, भीक मागायचा. भीक मागणं झाल्यावर शेवटी एक मोठी बिल्डिंग होती, खूप मोठी. इट वॉज अ बिग बँगलो. आणि त्या बंगल्याच्या समोर तो रोज भीक मागणं झाल्यावर बसायचा. त्याच्या मनात एक भावना यायची. वन फिलिंग ऑलवेज अरायझिंग इन हिज माइंड. भावना कोणती यायची माहीत आहे? त्याच्या मनात भावना कोणती यायची माहीत आहे? तुम्हाला की ताण लागली मला सांगाल? जाऊ द्या ना, ताणफान का विषय आहे यार. तुम्ही बिलकुल फोकस करा कामावर. उद्दिष्ट ज्याचं प्रिय त्याला ताण नाही, भूक नाही, प्यास नाही. उद्दिष्ट फक्त क्लिअर पाहिजे. मेरा उद्दिष्ट मुझे सोने देता, असं लोक म्हणते. आइन्स्टाईनचं वाक्य होतं, मेरा उद्दिष्ट मुझे सोने नहीं देता. मेरा उद्दिष्ट ने मेरी 2 घंटे की नींद कम की आहे म्हणते. ज्याचं उद्दिष्ट मोठं असते त्याची झोप आपोआप कमी होते आणि तरी त्याला फ्रेश वाटते. ज्याचं उद्दिष्ट नसते तो त्याला झोप कशी लागेल, झोप कशी लागण्याचा वारंवार प्रयत्न करत राहते, तर त्याला झोप नाही लागत. हे फॅक्ट आहे बरं, आहे का नाही? जो उद्दिष्ट उसको बोलते जो 2 घंटे की नींद कम करते. दॅट इज कॉल्ड द ऑब्जेक्ट. अंडरस्टूड? तर तो भिकारी नाही का भीक मागत जायचा. आणि मग भीक मागणं झाल्यावर देअर वॉज अ बिग बँगलो. इन फ्रंट ऑफ बँगलो ही यूज टू सीट. तो बसायचा. त्याच्या मनात एक भावना यायची नेहमी. वन फिलिंग ऑलवेज अरायझिंग इन हिज माइंड. भावना कोणती यायची? का यार एक दिवस हा बंगल्याचा मालक खूप करोडपती आहे, खूप मोठा बंगला आहे याचा. गावात एवढा बंगला नाही यार, एवढा मोठा बंगला या माणसाचा आहे. एक तर दिवस असा येईल का हा माणूस मला भेटेल. वन डे विल कम, ही विल मीट मी, आणि मी त्याला चांगलं मोठ्या प्रमाणात भीक मागेन. अशी त्या भिकारीची इच्छा होती. त्यानं खूप वाट पाहिली त्या मोठ्या बंगल्याच्या मालकाची. एक दिवस तो मर्सडीनं आला. ही केम बाय हिज मर्सडी. त्यानं बिलकुल ताकद लावून त्या मालकाला कसं पकडायचं दिमागात घेतलं. त्याच्या घराच्या वॉल कंपाऊंडच्या अंदर चालला गेला आणि त्याला पकडलं त्यानं. साहेब खूप दिवस झाले जी मी तुमची वाट पाहत होतो. आय वेटेड फॉर यू फ्रॉम लॉंग टाईम. टुडे इट वॉज माय प्रिव्हिलेज यू गॉट मी. हे माझं नशीब आहे, तुम्हाला भेटले आज. मग तुझी इच्छा काय आहे सांग. सर मला भीक पाहिजे. किती पाहिजे सर? हाऊ मेनी बेग डू यू वॉन्ट, टेल मी प्लीज. सर द्या ना 1500. तर प्रत्येकाची अवकात राहते बरं मागण्याची. प्रत्येकाची करोडो रुपया प्रत्येकाची डिमांड करायची बी अवकात राहते. निसर्ग सर्वाला द्यायला तयार आहे,
पण प्रत्येकजण आपापल्या अवकातीने घेते. प्रत्येकाची अवकात डिसाइडेड आहे. बरोबर आहे. निसर्ग तुम्हाला राष्ट्रपती बनवायला बी तयार आहे. निसर्ग तुम्हाला मोठा मोठा उद्योगपती बनवायला बी तयार आहे. निसर्ग तुम्हाला निसर्गात इतकं अवेलेबल आहे का तुम्हाला जे वाटते ते घेऊ शकता. पण प्रत्येकाची एक अवकात डिसाइडेड आहे. तो त्यानुसार मागतो. त्याने बी आपल्या अवकातनुसार मागितलं. 1500 म्हणजे खूप झाले विकारासाठी. त्यानं मागितले. मग व्यापारी का म्हणे तू 1000 कशाला मागते यार, म्हणजे 10,000 देतो. आय एम रेडी टू गिव्ह यू 10,000 रुपीज. पण माझी एक अट आहे म्हणे, आय वॉन्ट युअर पीस ऑफ फिंगर. मला तेव्हा लहानचं बोट पाहिजे म्हणे, तुकडा लहानचा बोटाचा. तो भिकारी म्हणे साहेब तुम्ही पागल झाले का जे म्हणे, माझं शरीराचा एक एक ऑर्गन इट इज इम्पॉर्टंट अँड हाऊ आर यू डिमांडिंग फ्रॉम मी. तुम्ही माझ्यापासून एवढा मोठा अवयव कसा मागत आहे म्हणे. बरं ठीक आहे जाऊ दे, मी तुला 50,000 देतो. 50,000. आय एम गोइंग टू गिव्ह 50,000 रुपीज. मला तुझ्या पायाचा अंगठा दे म्हणे. तो भिकारी पुन्हा रागावत आला. सर तुम्ही पागल आहे का सर म्हणे. अरे माझं एवढं अमूल्य शरीर आहे आणि तुम्ही मला माझ्या शरीराचा एक ऑर्गन मागत आहे म्हणे. बरं ठीक आहे, तुझी इच्छा नाही आहे, ठीक आहे 1,00,000 करतो. दुसरा ऑर्गन दे कोणता नाही. तो पुन्हा रागावला. बरं ठीक आहे 5,00,000 करतो, डोळा दे एक. तो नाही म्हणे. सर म्हणे माझा एक एक अवयव महत्त्वाचा आहे. मी भीक मागायला जातो, मला हातानं कटोरा पकडावं लागते, डोळ्यानं पाहा लागते, कानानं ऐका लागते आणि एक एक अवयव माझा अमूल्य आहे. त्या अवयवामुळे मी काम करत आहो आणि तुम्ही मला एक एक अवयव मागायचा प्रयत्न करताय. मग तो व्यापारी म्हणे तुला पहिले काय वाटतं तरी म्हणे का मी भिकारी आहो. साला तुझ्या प्रत्येक अवयवाची मी किंमत लावतो, हे करोडच्या वर चालली आणि तुझा भिकारी समजून राहिला. आय काउंटेड व्हॅल्यू ऑफ इच अँड एव्हरी ऑर्गन ऑफ यू, इट वेंट मोर दॅन मिलियन अँड यू आर सेइंग मी यू आर अ बेगर. व्हॉट इज दिस. तू कसा भिकारी आहे म्हणे. तुझी साली शरीराच्या प्रत्येक अवयवाची किंमत करोडच्या वर चालली आणि तू भिकारी म्हणते म्हणे. तू मूर्ख आहे का म्हणे. तू भिकारी नाही आहे, तू करोडपती आहे जगातला. निसर्गाने तुले करोड रुपयाचं शरीर दिलं आहे. हे करोड रुपयाचं शरीर घेऊन तू भीक मागत आहे ना, हे सर्वात गलत काम करताय तुम्ही. यू आर बेगिंग. यू गॉट सच अ पॉवरफुल बॉडी, पॉवरफुल ब्रेन, पॉवरफुल ऑर्गन अँड यू आर बेगिंग. यू आर डुईंग व्हेरी रॉंग वर्क. त्या भिकाऱ्याला समजलं मग कसाला आपण खरंच गलत काम करतो. तो व्यापारी म्हणे माझ्याकडे पाय, मी गावातला सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे, मोठ्या मर्सिडीजनं घुमतो. माहिती आहे काहून घुमतो. कारण मी ब्रेनचा उपयोग घेतला. तुझ्यापाशी ब्रेन आहे, तू उपयोग नाही घेतला. माझ्यापाशी 2 हात आहे, मी हाताचा उपयोग घेतला. तुझ्यापाशी हाताचा उपयोग नाही घेतला. तू स्वतःला ओळख. यू रेकॉग्नाइज युअर सेल्फ, यू रेकॉग्नाइज युअर ब्रेन, यू रेकॉग्नाइज युअर पॉवर आणि हे काम करणं बंद कर. त्या भिकाऱ्याला एक लेसन भेटला. ही गॉट वन लेसन. त्याला आपल्या शरीराची व्हॅल्यू समजली, त्याला आपल्या ब्रेनची व्हॅल्यू समजली, त्याला आपल्या डोळ्याची व्हॅल्यू समजली, त्याला आपल्या ऑर्गनची व्हॅल्यू समजली आणि त्यानंतर मग तो तिथून चालला गेला. तुम्हाला समजलं का. तुमची व्हॅल्यू आहे मित्रांनो. तुम्ही साधारण माणसं नाही आहे. यू आर नॉट अ नॉर्मल पीपल, यू हॅव सम व्हॅल्यू. समजलं का. इथे बसल्या प्रत्येक पोराची व्हॅल्यू आहे. या पोराची व्हॅल्यू आहे, या पोराची व्हॅल्यू आहे, या मुलीची व्हॅल्यू आहे. पण आपली व्हॅल्यू कोण ओळखल हा एक विषय आहे. एक तर तुम्हाला स्वतःची व्हॅल्यू स्वतः ओळखा लागेल, पहिला विषय. नाही तर तुम्हाला असा टीचर मिळाला पाहिजे ज्याने तुमची व्हॅल्यू दाखवून दिली पाहिजे. ह्या 2 गोष्टी घडल्या पाहिजे. बरोबर आहे. बरोबर का नाही. खेड्यापाड्यात गावगाड्यामध्ये मला असं वाटतं की आपण 2 प्रकारचे ट्रेनिंग घेतले पाहिजे. मी सुद्धा एक शिक्षकाचं वेगळं घेतलं पाहिजे आणि स्टुडंटचं वेगळं घातलं. स्टुडंटपेक्षा अगोदर शिक्षकाचं ट्रेनिंग घेणं आवश्यक आहे. जो शिक्षक विद्यार्थ्याच्या भरोशावर 1,00,000 रुपये कमवत आहे, विद्यार्थ्याच्या भरोशावर त्यानं बंगला बांधला, विद्यार्थ्याच्या भरोशावर गाडी घेतली, समाजामध्ये मिरवत आहे मी शिक्षक आहो, मी शिक्षक आहो, मी शिक्षक आहो, मला मान द्या. तो शिक्षक जर शिक्षकी पेशामध्ये इमानदारीनं काम करत नसेल तर तो बी इमानदार नाही आहे. तो पिढ्या बर्बाद करत आहे. त्यानं आपलं खाल्लेल्या मिठाला जागलं पाहिजे आणि इमानदारीनं शिकवलं पाहिजे. बरोबर आहे का नाही. अरे गेटिंग माय पॉईंट. कळलं का. आणि तुमच्यापाशी 2 ऑप्शन आहे. आता खेड्यापाड्यातला एरिया आहे, होऊ शकते तुम्हाला चांगला मार्गदर्शक मिळेल, नाही मिळेल, पण तुम्ही स्वतःचा मार्ग स्वतः बनलं पाहिजे. मला सांगा मित्रांनो, तुमचं भविष्य कोण घडवू शकते. हू कॅन चेंज युअर लाईफ. बरोबर आहे. तुमचे पॅरेंट काय करू शकते. तुम्हाला फक्त पैसे लावू शकते, तुम्हाला इमोशनली सपोर्ट करू शकते. शिक्षक काय करू शकते. जास्तीत जास्त शिकवू शकते. पण शेवटी स्वतःचा निर्णय कोणाला घ्यायचा आहे. स्वतःला घ्यायचा की नाही. ज्या दिवशी तुम्ही स्वतः निर्णय घ्याल की मला काहीतरी बनायचं आहे, मला काहीतरी करून दाखवायचं आहे, तेव्हा तुमचा रिसर्च सुरू होईल. यूट्यूबवर रिसर्च कराल तुम्ही. समजा मला खूप इंग्लिश चांगलं शिकायचं, आय वॉन्ट टू लर्न व्हेरी नाईस इंग्लिश. मी खूप वर्ष इंग्लिश शिकवायचो. आय यूज टू टीच इंग्लिश राईट फ्रॉम लॉंग इयर्स.
पण मी इंग्लिशमध्ये शिक्षण नाही घेतलेलं आहे. आय डिड नॉट टेक सिंगल एज्युकेशन इन इंग्लिश. माझं शिक्षण झालं आहे BSc BEd मॅथ, बरोबर आहे. मग लागतं मी MBA केलं डिस्टन्स कोर्समधून, मग लिटरेचर केलं डिस्टन्स कोर्समधून, पण रिअलमध्ये माझं शिक्षण झालं आहे फक्त BSc BEd मॅथ. पण मी शिक्षक आहे इंग्रजीचा. आय एम अ टीचर ऑफ इंग्लिश. आय हॅव बीन टीचिंग इंग्लिश. आय एम फेमस फॉर इंग्लिश सब्जेक्ट, बरोबर आहे. मी इंग्लिश शिकवतो, मी तत्त्वज्ञान शिकवतो लोकांना. तर काही नाही केलं मी, स्वतःला डिसाईड केलं का मला काय करायचं आहे, मग मला ज्ञान कुठलं पाहिजे, मग कोणते वे आहे ज्ञान मिळण्याचे. हाऊ मेनी वेज आर देअर फॉर गेटिंग द नॉलेज. मग 2016 जिओ आला, जिओ लॉन्च्ड, बरोबर आहे 2016ला. मग जिओमध्ये का नाही मला इंग्रजीचं नॉलेज पाहिजे राहते. मग मी काय करतो, असा यूट्यूब खोलतो, म्हणजे असं जातो, असा यूट्यूब खोलतो, मग यूट्यूबवर नाही का टाकतो इंग्लिश टेन्स, असा टेन्स टाकला टेन्स येते. मग असा मोबाईल ठेवतो, मग असा टेन्स वॉच करतो, एखाद्या टीचरला फॉलो करतो आणि नोट्स काढतो. झालं, हळूहळू माझं ज्ञान वाढत जातं, बरोबर आहे ना. आता मी खूप दिवस झाले शिक्षक होतो. मी त्रासलो झालो. मी म्हटलं आपल्याला बिझनेसमॅन बनायचं आहे, मोठे मोठे बिझनेस उभे करायचे आहे, प्रयत्न करायचा आहे, ठीक आहे. मग मी एक यूट्यूब खोललं आणि हाऊ टू डू बिझनेस आहे ना, बरोबर आहे. मग हाऊ टू इन्व्हेस्ट मनी आहे ना. मला यूट्यूबर बनायचं होतं. आय वॉन्ट टू बिकम अ यूट्यूबर. मग यूट्यूबर बनासाठी हाऊ टू बी अ गुड यूट्यूबर, बरोबर आहे का नाही. मग यूट्यूबवर गेलो, मग व्हिडिओ पाहिले बऱ्याचशा लोकांचे, मग मी निर्णय घेतला, मग स्वतःचे व्हिडिओ बनवणं काय केलं, सुरू केलं, बरोबर आहे का नाही. कळलं का. मग असं माझे चॅनल बनले 2-3, खूप लोक फॉलो करते याला, बरोबर आहे. मग त्याचं भाषण राहते आपलंवालं असं. मी पाहिलं ना हे भाषण, उद्दिष्ट को प्राप्त करने की प्रॅक्टिकल विधी. हां हां आहे का नाही. शो मी युअर फ्रेंड्स आय विल टेल युअर फ्युचर. गलत मार्ग में है, असं आहे का नाही. तुम्ही करू शकता, कुठं जायची गरज नाही. आजच्या काळात नॉलेज तुमच्या घरापर्यंत आलेलं आहे. ज्ञान फक्त एक आहे, आपण घराच्या बाहेर निघतो, पत्ते खेळायला जाते, काही पोरं चौकात उभे राहते, काही पोरं कॉर्नरवर उभे राहते, काही पोरं टाईमपास करत राहते, काही पोरं रात्री TV पाहत राहते. TV पाहून का फायदा आहे रे. आपण टीव्हीत का करतो. एक रामानाचा व्यक्ती आहे, तो श्यामाच्या घरी जाते, त्याच्या घरची TV पाहते. आपण दुसऱ्याच्या घरी जाऊन तिसऱ्याचा पिक्चर पाहतो, आणि तो पिक्चरवाला पैसे कमवते लाखो करोड रुपया. अलका गोपाळ का रडते, पैसे भेटते म्हणून. अलका गोपाळ का रडते, ग्लिसरीन लावते म्हणून. आणि आपण का रडतो, टाइमपास करतो म्हणून, बरोबर आहे. अरे गेटिंग माय पॉईंट. सचिन तेंडुलकर काम असते पैसे, आणि आपण काम असतो रन. आणि आपले वडील साला शेतामध्ये कितके रन काढते ते आपण कधी मोजतो का. आपल्या वडिलाची इज्जत करतो का नाही. सचिन तेंडुलकर क्रिकेट सम्राट, त्याची इज्जत. आणि वडिलाची आपली इज्जत. आपल्या वडिलाची इज्जत वाढण्याकरता आपल्याला मोठं बनावं लागेल, बरोबर आहे नाही. आपल्या नावाने जे आपल्या वडिलाला ओळखलं जाईल ते आपल्या वडिलाची इज्जत करणं लोक, बरोबर आहे ना रे. आपल्या वडिलाची इज्जत आज कोण करताय. खेड्यामध्ये आहे बिचारे, वकर हाणते, शेतीमध्ये काम करते, बरोबर आहे. लोक गरीब माणसाला विचारत नाही, इज्जत करत नाही, रिस्पेक्ट देत नाही. तुम्ही मोठे बना बरं, तुमचं नाव येईल वांदिरे सरचे वडील, देवडे सरचे वडील, इज्जत राहते ना यार, बरोबर का नाही. त्या रामू शामूचा पिक्चर पण फायदा आहे का आपल्याला. तो काय ॲक्टिंग करताय, तो आपलं ॲक्टिंग स्किल दाखवत आहे ना. ॲक्टिंग स्किलचे काय करोडो रुपये कमवत आहे. आपण का करता, आपण पिक्चरला फक्त एंटरटेन करता. बरं शिकत का हो. बरं शाहरुख खानच्या बोलण्याची स्किल तुम्ही शिकले का. अमिताभ बच्चनच्या बोलण्याचा लकप तुम्ही शिकले का. त्याची बॉडी लँग्वेज शिकले का. त्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन शिकले का. त्याचा टोनिंग शिकले का. त्याची बोलण्याची स्टाईल शिकले का. त्याचं एखाद्या माणसाला मनोरंजन करण्याची स्किल शिकले का तुम्ही, बरोबर आहे. किती सोपी आहे यार. यूट्यूबच्या काळामध्ये एक मोबाईल आणला, असा मोबाईल लावला, मस्त ॲक्टिंग केली तरी तुम्ही लाखो रुपये कमवू शकता. तुमच्या यूट्यूबवरून पैसे येणं सुरू होते. जगामध्ये जग खूप सोपी झालं आहे. घराघरापर्यंत ज्ञान केलेलं आहे. पण अक्कल आपल्याला पाहिजे का ज्ञान कसं घ्यायचं म्हणून, पाहिजे का नाही. सब चिल्लर आहे. इंग्लिश मोठं बनणं चिल्लर आहे. निसर्गानं आपल्याला ऑलरेडी हर क्वालिटीनं नवाजलं आहे. फक्त या क्वालिटी ओळखा लागते आणि आपलं भविष्य आपण बनवू शकतो हे ठरवा लागते. हॅव यू अंडरस्टूड माय पॉईंट. तर तुम्ही, मला माहीत आहे खूप वरून गरमी आहे, बरोबर आहे, आणि वातावरण तापलेलं आहे आणि खूप ज्ञान देण्यात काही अर्थ नाही आहे, बरोबर आहे सर. मला माहीत आहे कसं आहे, एक काळ वेळ असते. अचानक आम्ही आलो. आजचा दिवस थोडा वेगळा आहे. यांचा TC पाहण्याचा दिवससुद्धा आहे, त्याच्यामुळे मॅनेजमेंट काही जमलं नाही बरोबर. पण काय हरकत नाही. एक वेळ येईल, एक असा काळ येईल
अशी एक सिच्युएशन येईल का जेव्हा आपण बसू मिळून आणि एकत्र बसून आपण एक नॉलेजचा डिस्कशन करू, शेअर करू. विचारधारा हे माणसाला प्रवाहित बनवते. पहा, नदीचं पाणी पाहून घ्या तुम्ही, जे पाणी नाही का थांबते ना ते सडते माहीत आहे, आणि जे नाही का फ्लोमध्ये राहते ना ते शुद्ध राहते. माणूस कसा फ्लोमध्ये पाहिजे, विचाराच्या फ्लोमध्ये पाहिजे, तरक्कीच्या फ्लोमध्ये पाहिजे. फ्लोमध्ये असल्यावर माणूस हा सक्सेस करत राहते किंवा प्राप्त करत राहते. ज्याचा फ्लो थांबते ना, ज्याचा मेंदू गोठते, हुज ब्रेन गेट स्टॅग्नेट, त्याचा नाही का तरक्कीचा फ्लो थांबते. कळलं का तुम्हाला? तुमच्या तरक्कीचा फ्लो थांबला नाही पाहिजे, तुम्ही तरक्की करत राहिले पाहिजे. आणि मला एक सांगायचं आहे सर, हे जे पोरं आहे खूप शार्प आहे माझ्या नॉलेजप्रमाणे. लोक शार्पनेस कसे ओळखते माहिती आहे का? याला इंग्रजी येत नाही म्हणजे हुशार नाही, याला मराठी वाचतात म्हणजे हुशार नाही, याला हे जमत नाही. अरे पण त्याला जमत का नाही याचं कारण तर शोध यार. त्याला जमत का नाही? तो खेड्यातून आलेला पोरगा आहे, त्याला कोणतंही मार्गदर्शक नाही मिळाला आहे. तर तुमचं काम आहे ना त्याला ट्रेन करून देणं, आणि तुमचंही काम आहे ट्रेन करून घेणं. बरं ठीक आहे, तुम्ही सर आम्हाला शिक्षक नाही मिळाले, सर आम्ही गरीब होतो, आम्हाला बरोबर वडिलांना पैसे लावले नाही, हे घरानेच गात राहा जिंदगीवर. अरे जे नाही आहे ते सोडा. सध्या आपल्यापाशी कोणते सोर्सेस अवेलेबल आहेत त्याचा विचार करा. मोबाईल अवेलेबल आहे का? मोबाईल अँड्रॉइड मोबाईल, मोबाईलमध्ये यूट्यूब अवेलेबल आहे, गुगल अवेलेबल आहे. समजा आता हा एक पोरगा आहे, त्याची इच्छा झाली का मला इंग्लिश शिकायचं आहे, पण त्याला एकही सर नाही आहे, तो शहरात जाऊन शिकू शकत नाही. त्यानं काय केलं पाहिजे? यूट्यूबवर गेलं पाहिजे, तिथं टाकलं पाहिजे पहिले हाऊ टू मेमोराईज V1, V2, V3, 3 फॉर्म कसे पाठ करायचे असं टाकलं तुम्ही. समजा 5 मिनटं सर, पहिले हे 3 फॉर्म कसे पाठ करायचे हे शिकायचं बेसिक. हाऊ टू मेमोराईज V1, V2, V3. आता इथं नेटचा प्रॉब्लेम राहू शकते, ठीक आहे. हे बघा, 3 रूप सारखे नाही आहे, हा 3 रूप झालं. मग असं करत करत मग पुढचा टप्पा आहे, मग टेन्समध्ये गेले. मग असं करत करत आहे ना, हा समजा तुम्हाला बोर मारलं, मग तुम्ही कसा टाकायचा व्हिडिओ पहा, तुम्हाला खूप काहीतरी बनायचं आहे. हाऊ टू अचीव सक्सेस असं टाकायचं. मग बाजूला वही घ्यायची, मग तो व्हिडिओ मस्त बारकाईनं पाहायचा, मग त्या व्हिडिओचे चांगले चांगले पॉईंट्स काढायचे. बरोबर आहे का नाही? म्हणजे असं नाही का दिमागामध्ये भावना तयार करायच्या, फिलिंग तयार करायचे, आणि फिलिंग तयार केल्यावर त्याचं प्रॅक्टिकल करायचं, आणि तसे माणसं शोधायचे. फाइंड आउट सच काइंड ऑफ पीपल. अंडरस्टूड? कळलं का तुम्हाला? पहा, आपल्या देशाची एक विचारधारा आहे माहीत आहे, जन्माला येणं, बरोबर आहे, मग वाढदिवस करणं, मग आईवडिलाचा विचार करून लग्न करणं, मग मुलं जन्माला घालणं आणि मरणं. हे जीवन नाही बरं. जीवन म्हणजे काय? काहीतरी वेगळं करून दाखवणं, इतिहास घडवणं, आपल्या पिढीला पुढं नेणं, आईवडिलाचा मानसन्मान वाढवणं, समाजामध्ये नाव करून दाखवणं, आपली इज्जत तयार करणं, आपण एखादी स्किल अडॉप्ट करणं, एक रेप्युटेशन तयार करणं. बरोबर का नाही? 1000 लोक आपलं नाव घेईन असं एक प्रतिष्ठा तयार करणं, हे एक जीवन आहे. बरोबर का नाही? तर या मार्गानं, या अँगलनं तुम्ही काम करा. मला वाटते मी तुमचा खूप वेळ घेतलेला आहे. एक वेळ अशी येईल का मी तुम्हाला प्रॉपरली मार्गदर्शन करेल. हे सर्व फक्त एक तुमचा ब्रेन वॉशिंग होता. कारण कसं आहे, एक माणूस घडवायला कमीत कमी 6 ते 8 महिने वेळ लागते. म्हणजे एखाद्या माणसाला जर मी निर्णय घेतला मला डिझाईन करायचा आहे, त्याला मग अलग अलग अँगलनं घ्यावं लागते. फिलॉसॉफिकल अँगलनं घ्यावं लागते, इमोशनल अँगलनं घ्यावं लागते, स्पिरिच्युअल अँगलनं घ्यावं लागते. बरोबर का नाही? त्याचं ब्रेन वॉशिंग करावं लागते, त्याच्यामध्ये फिलिंग टाकावं लागते, त्याला सिरियस बनवावं लागते, त्याच्या अभ्यासाला एंटरटेन कसं करायचं हे शिकवावं लागते. त्याला फुटबॉल खेळताना जसा तो मनोरंजन करते तसा शिकताना मनोरंजन कसं होईल याच्या भावनाच्या मनात टाकावं लागते. आपण शाहरुख खानचा पिक्चर पाहतो, अमिताभ बच्चनचा पिक्चर पाहतो, 3 तास आपलं मनोरंजन होते. तो काय करते पिक्चरमध्ये? काय राहते? कोणाला फायटिंग आवडते, ॲक्शन हिरो, तो ॲक्शनसाठी पिक्चर पाहायला जाते. कोणाला कॉमेडी आवडते म्हणून तो पिक्चर पाहायला जाते. कोणाला इमोशनल सीन आवडते म्हणून तो पिक्चर पाहायला जाते. तशा प्रकारचं नाही का आपल्या जीवनामध्ये एक फिलिंग तयार करावं लागते आपल्याला, आणि मग ते सक्सेसच्या मागं लागावं लागते. मग तुम्हाला सक्सेस काय होते? आपोआप भेटत राहते. बरोबर आहे? तर अशा प्रकारे आपण खूप वेळ घेतला, आणि अतुल देवडे सर सुद्धा वाट पाहतात की यांचं लवकर संपेल कसं, आणि आता हा विषय क्लोज कसा होईल. आपल्याला घरी जायचं आहे सर्वांना, बरोबर आहे? तर आपण सर्वजण आता घरीच जाणार आहोत. इतकं बोलून मी माझे 2 शब्द इथे तुमच्या समक्ष, तुमच्या समोर, बरोबर आहे, तुमच्या होकार घेऊन समाप्त करतो. धन्यवाद.